मंचात वरचे मान्यवर, माझे मित्र, अधिकारीगण, सगळेजण आम्ही कधी ना कधी एकत्र अभ्यास केलेला आहोत, नोकरीत आलो. 30 वर्षाचा सगळ्यांचा आमचा मागची जुने 30 वर्षाचा आमचा मैत्री आहे. हॉलमध्ये उपस्थित मला वाटतं अर्ध्याहून जास्त हॉल रिकामा झालेला आहे. मी तुकारामजींना सांगत होतो, तुझं भाषण झालं की हॉल रिकामा होणार आहे. ते तसंच झालेलं आहे, अर्ध्याहून जास्त हॉल रिकामा झालेला आहे. तर तुकारामचं म्हणणं होतं की मग माझं भाषण सर्वात शेवटी ठेवायला पाहिजे होतं. पण असो, असलेले मान्यवर हॉलमधले निखिल सर आहे तिथं, निखिल मेश्राम, IRS कमिशनर कस्टम्स कॅलकटा, श्रीमती अनिता मेश्राम IAS, डॉक्टर अनूप मरार, चीफ स्ट्रॅटेजिक ऑफिसर मेघे ग्रुप ऑफ मेडिकल कॉलेजेस, श्रीमती जया रामटेके मॅडम, त्यांनी बोललेत त्या पद्मश्री संपत रामटेके साहेबांच्या मिसेस आहेत आणि सध्या प्रेसिडेंट ऑफ सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया. डॉक्टर अंजली बोरकर, प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट अनस्थोलॉजी. डॉक्टर अवतार कृष्ण गंजू होते इथे, जे नागपुरातले सर्वात मोठे हिमॅटॉलॉजिस्ट आहे आणि सिकल सेल आणि थॅलेसेमिया. सौरभ संघवी, जवळचे मित्र अनुज मिगलानी, जे नेहमीच ट्रस्टसोबत त्यांचा आपुलकी राहिली आहे. ट्रस्टना त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये सतत मार्गदर्शन केलं आहे आणि मदत केलेली आहे. तसंच इथं या हॉलमध्ये उपस्थित प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया, आपल्या सगळ्यांना प्रेमाचा नमस्कार, जय भीम. तसेच नागालँडवरनं माझे मित्र श्री पेले केजे ते इथं आलेले आहेत. ते नागालँड नव्हेच पण पूर्ण भारतातले तायक्वांडो असोसिएशन ऑफ इंडियाचे ते प्रेसिडेंट पण आहेत. नागालँडमधले नागालँड कॉन्ट्रॅक्टर्स अँड सिव्हिल युनियनचे ते प्रेसिडेंट आहेत आणि त्यांचा आणि माझा जवळचा संबंध आहे. ते फक्त या कार्यक्रमासाठी नागालँडवर इथं आलेले आहेत. मी त्यांच्याशी 1 मिनिट नागामीजमध्ये बोलणार आहे आणि त्यानंतर माझा तुम्हाला रिक्वेस्ट राहील, तुम्ही त्यांचा एकदा टाळा वाजवून सत्कार करावा. पहले साहब, मैं अपनी के नागामीज से एक बार कोथा करी थी बोले मन से अपनी आई के नाम लोग আজি इमान दुख करी के ना आइसे ये तो कहते अपने के धन्यवाद जनाई दिए से और अपनी आइसे सब आमे लगा कार्यक्रम तो निजर लैंग्वेज पे कथा करी थी अपनी तो बुझी से ना बुझा नहीं अलग तो बुझी है ये तो कहने भी होले भी अपनी ईमान दे थकी के ना से मैं आमी लगा अम्मा साइड पड़ा आमी लगा ये कि मन साथी खाना से तो साइड पड़ा अपनी सबके धन्यवाद जनाई दिए से. थैंक यू सो मच. तर बाकी आज जर तुम्ही एक बघितलं, आजचा जो कार्यक्रम होता, मला खूप लोक विचारतात की स्कॉलरशिप देताना तुम्ही कार्यक्रम का घेता. म्हणजे स्कॉलरशिप हे पोरींच्या अकाउंट्समध्येही आपण ट्रान्सफर करू शकतो. आम्ही दरवर्षी तसं करायचा पण प्रयत्न करतो. पण विषय असा असतो की त्यासोबतच जर विद्यार्थ्यांचं आणि लोकांचं जर मार्गदर्शन होऊ शकत असेल वेगळ्या विषयांमध्ये आणि तुमचा वेगळे समाजातल्या वेगळ्या स्तरावरती आणि वेगळ्या विषयांसोबत जे जुडलेले लोक आहेत त्यांचा जर एक संवाद घडू शकलो तर ते तशा आम्ही अपॉर्च्युनिटी शोधत असतो. आणि आज पण जे तुम्ही बघत असाल मंचावरती जे मान्यवर आहेत हे वेगळ्या फील्डवरचे आहेत आणि ऑफकोर्स मी त्यांना रिक्वेस्ट केली होती आणि त्यांनी फॉलो पण केल्यात. त्यांनी फक्त सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसबद्दल न बोलता त्यांनी आपापल्या विषयांबद्दल बोललेले आहेत. मुद्दा हा होता की विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या सोडून बाकीचे जे दुसरे फील्ड्स आहेत त्याबद्दल काय अपॉर्च्युनिटीज आहेत ते एकदा जाणीव करून देणं. तर तुम्ही बघितलं असाल, अकॅडमिक्स रिप्रेझेंट करतायत, बँकिंग रिप्रेझेंट करतायत सचिन दादा, लॉजिस्टिक्सबद्दल उन्मेष भाऊ बोललेत, तुकाराम सर वेगळ्या विषयांबद्दल आणि इन जनरल त्यांचं खूपच असं फिलॉसॉफिकल आणि वे ऑफ लाईफ, प्रॅक्टिकल वे ऑफ लाईफ होतं बघायचा. धनंजय सर हायर एज्युकेशन आणि सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल बोलले. तर आमचा प्रयत्न तो असतो की एकदा सगळ्यांसोबत जुळून मार्गदर्शन कसं होऊ शकतं सिकल. आणि दुसरा, आय विल बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, अजून एक रिझन हा असतो आमचा, म्हणजे कारण ॲटलिस्ट तामगडगे ट्रस्टचा, की सिकल सेल अनिमिया आहे. जया रामटेके मॅडम पण बोलल्या, संपत रामटेके सरांचं काम सिकल सेल अनिमियामध्ये भारतामध्ये सर्वात मोठं काम आहे. त्यांनी जेवढे एफर्ट्स केले, त्यांचे जेवढे प्रयत्न आहेत सिकल सेल अनिमियाला पॉलिसी लेवलवरती, गव्हर्नमेंट लेवलवरती आणि सोशल लेवलवरती फक्त एक संवाद व्हावा, लोकांना
जाणीव व्हावी सिकल सेल एनिमिया नावाचा प्रकार काय आहे आणि किती मोठ्या प्रमाणात लोकांना हे अफेक्ट करतं. त्यांचं जे कार्य आहे आणि ज्या कार्यासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री म्हणून पद्मभूषण सन्मानित केलेलं आहे, त्या कार्यावरती आम्ही समोर जायचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही नेहमीच तुमच्या मार्गदर्शनाकडे बघत राहू. रामटेके मॅडम सरांचा आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतील, जरी सर नसले तरी. तर एक कार्यक्रम घ्यायचा उद्देश तो पण असतो की या देशामध्ये जिथे उन्मेषजी पण बोलले, भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे सिकल सेल एनिमिया हा जो अनुवांशिक रोग आहे, हा मध्य भारत गुजरातपासून ओरिसापर्यंत साधारणतः 3 ते 3.5 कोटी लोकांचे मध्ये कॅरियर्स आहेत आणि बऱ्या प्रमाणात 20 ते 25 लाख लोक पेशंट्स आहेत. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ज्या समाजामध्ये, ज्या कम्युनिटीजमध्ये, ज्या ट्राईब्समध्ये ही अनुवांशिक रोग आहे, तिथे अजूनही अवेअरनेस नाही आहे. अवेअरनेस असलं तरी बोलत नाही आहे, चर्चाही करत नाहीत आपण या विषयामध्ये. 2020 मध्ये मला आठवतंय वर्ल्ड सिकल सेल डेच्या दिवशी मी एक फेसबुकवरती इंटरव्ह्यू केला होता आणि मी सांगितलं होतं की मी स्वतः एक सिकल सेल कॅरियर आहे आणि मी जीन कॅरी करतो. मी सिनियर अधिकारी पण आहे, नागालँडला राहतो, पण त्याच्याने मला काही त्रास होत नाही आणि मला याच्याबद्दल काही टॅबू वाटत नाही किंवा लाज वाटत नाही की मी सिकल सेलचा कॅरियर आहे. आणि जेव्हापर्यंत आपण या विषयाबद्दल बोलणार नाही तेव्हापर्यंत लोकांना कळणार नाही. आणि आधीचे बरेचसे वक्ते पण बोलले, पण 2-4 छोट्या गोष्टी आहेत. आपण लग्न करतो, लग्नाच्या आधी आपण फॅमिली बघतो, मुलगा बघतो, मुलगी बघतो, पत्रिकाही बघतो कधी कधी, पण ब्लड टेस्ट आपण करत नाही. का करत नाही ते मला कळत नाहीये. हा अच्छा, हा तुकाराम आता स्वतः ब्लड टेस्ट केली तर तुकारामचं लग्न झालेलं म्हणतात, बट ठीक आहे. म्हणजे तुकारामनी केलं आणि मला वाटतं आता हे एक मेसेज द्यायला पाहिजे, चांगला सोशल मेसेज द्यायला पाहिजे की एक लग्नाच्या आधी मला वाटतं हे प्रत्येक पालकाचं काम आहे, त्यांनी आपल्या मुलाचं मुलीचं ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि जर दोन्ही सिकल सेल कॅरियर असतील किंवा पेशंट असेल तर प्रयत्न करून ते लग्न नाही करावं. आणि लग्न केल्यानंतरही जर 2 पेशंटने लग्न केलं असेल त्यांना होणाऱ्या बाळाला पण सिकल सेल होण्याचे चान्सेस असावी, तर त्या मुलाला किंवा मुलीला जन्म न देणं. कारण माझ्या घरी मी बघितले सिकल सेल होणारे त्रास त्या व्यक्तीला आणि पूर्ण परिवाराला. असेच असंख्य आता मागच्या 8-10 वर्षापासून जे कामगार ट्रस्ट कामं करतोय, आम्ही जवळपास 40,000 टेस्टिंग केलेले आहे. शहरात तरी खूप गोष्टी उपलब्ध आहेत, गावाकडे ट्रायबल एरियामध्ये खूपच बिकट परिस्थिती आहे. आणि माझा आणि तुकाराम साहेबांचं म्हणजे ऑफकोर्स आम्ही एकमेकांना ओळखतो बऱ्याच वर्षापासून, पण घनिष्ठ संबंध त्यावेळी आले ज्यावेळी तुकारामजी पण बोलले की ते जेव्हा हेल्थ कमिशनर होते आणि नंतर सेक्रेटरी दिव्यांग विभाग होते. मी त्यांना जाऊन सांगितलं, समजवलं की राईट टू पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ऍक्ट, जे डोळ्यानं दिसतं विकलांगता, कुणाला हात नाही आहे, पाय नाही आहे, कुणी आंधळा आहे, ते दिसतं की याला विकलांगता आहे, डिसेबिलिटी आहे. पण जे रक्तात आहे, जे शरीराच्या अंगात विकलांगता आहे, त्याला काय करावं, थॅलेसिमिया, सिकल सेल एनिमिया, ते वरून असं दिसतं की तो परफेक्टली नॉर्मल ह्युमन बिंग आहे. हिमोग्लोबिन किती असतं, 3, 4, 5, त्यापेक्षा जास्त नसतं. मग ब्लड ट्रान्सफ्युजन आलं, बाकीच्या गोष्टी आल्या. आणि मुंडे साहेब, मी तुम्हाला या मंचावरनं खरंच धन्यवाद सांगावंसं वाटतं तुम्हाला. तुम्ही खूप मोठं काम केलं आहे याच्यामध्ये. म्हणजे मी ज्यावेळी मला आठवतं, मी ज्यावेळी यांना सिकल सेलबद्दलचे प्रॉब्लेम्स सांगितले, सिकल सेल अनिमियाबद्दलची मी त्यांना म्हणजे क्रिटिकॅलिटी सांगितली, दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी 1 आठवडा स्वतः अभ्यास केला या विषयावरती. सिकल सेल म्हणजे काय, त्याच्याने होणारे प्रॉब्लेम्स काय, स्वतः अभ्यास केला. राईट टू पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्टचा अभ्यास केला, UDID कार्डबद्दल अभ्यास केला आणि शासनातर्फे केंद्र शासन किंवा स्टेट गव्हर्नमेंट जेवढे कार्यक्रम होते ते कार्यक्रम इम्प्लिमेंट करायला धडाडीने कामं सुरू केली. तर मागच्या 6 महिन्यामध्ये सिकल सेल अनिमियाबद्दल जेवढे आदेश मला वाटतं राज्य शासनाने दिलेत त्याच्या आधी कधीही देण्यात आले नव्हते आणि ते पूर्णच्या वेळी तुकाराम मुंडे साहेबांमुळे झालेले आहे. तर उद्देश असा असतो कार्यक्रमाचा की आपण स्कॉलरशिप देतो, तो ठीक आहे, तो भाग आहेच. इथे असलेल्या जितक्या विद्यार्थिनी आहेत, मुली आहेत ज्यांना स्कॉलरशिप मिळाला, स्कॉलरशिप आम्ही त्यांच्या अकाउंट्समध्ये देऊ शकतो, तिथं बोलवायची गरज नाही.
पण जेव्हा आपण एक सामाजिक कार्यक्रम घेतो ते सामाजिक कार्यक्रमामुळे समाजाच्या कुठल्या एखाद्या दुसऱ्या मुद्द्यांवरती प्रकाश होत येत असेल आणि समाजामध्ये जर एखादी सेन्सिटिव्हिटी, संवेदना आणि कमीत कमी संवाद सुरू होत असेल तर मला वाटतं प्रयत्न आपला तो असणं गरजेचं आहे. माझे मित्र पेले साहेब नागालँडवरून आले आहेत. मी जवळपास मागचे 25-1 वर्ष नागालँडमध्ये आहे. तुमच्यापैकी मला माहिती नाही किती लोक नागालँड आणि नॉर्थ ईस्टमध्ये आलेले आहेत, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही आलात जर स्टेटमध्ये, तुम्हाला पूर्ण राज्यामध्ये एकही व्यक्ती लावारीस दिसणार नाही, भिकारी दिसणार नाही, एखादा व्यक्ती असं ज्याला कुणी सहारा नाही असं दिसणार नाही. पूर्ण राज्यात, माझ्या राज्यामध्ये नागालँडमध्ये एकही व्यक्ती असा नाही जो भीक मागतोय. एकही मुलगा किंवा मुलगी अशी नाही की ज्याला आईवडील नाही तर ते रस्त्यावरती आले. हे लोक मला विचारतात की सर, आम्ही जेव्हा तुमच्याकडे येतो, तुमच्या शहरामध्ये आम्ही बघतो इतके लोक गरीब असतात, रस्त्यावरती भीक मागतात, त्यांना कोणी म्हणजे कोणी बघायला नसतं. हे कोण असतात लोक? मी त्यांना सांगतो हे आमचेच लोक असतात. मग त्यांचा दुसरा प्रश्न असतो की सर, मग हे तुमचे लोक असतात तर तुम्हाला लाजा नाही वाटत का? तुम्ही तुमच्या स्वतःच्या लोकांना असं कसं सोडू शकता? मी तुम्हाला सांगायचा भाग हा की यांच्याकडे नागा समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला जर रिसोर्सेस नसतील किंवा गरीब असेल किंवा काही, तर पूर्ण समाज एकत्र येऊन त्या मुलाची काळजी घेतो. त्याचा अभ्यास, त्याचं नोकरी, त्याचं लग्न, त्याचं घर, सगळं. तर कुठलाही मुद्दा, सामाजिक मुद्दा एकट्याने होत नाही आणि आपण सरकारवरती जबाबदारी टाकूनही होत नाही. समाजातला जेव्हापर्यंत प्रत्येक घटक एकत्र येत नाही, समाजातला प्रत्येक घटक जेव्हापर्यंत बोलत नाही, सेन्सिटिव्ह होत नाही, तेव्हापर्यंत कुठलाही विषय, सामाजिक विषय समोर जाऊ शकत नाही. आपण सगळ्या गोष्टी फक्त हे सरकारचं काम आहे, सरकारने करावं, माझं काही घेणं देणं नाही, असं होणार नाही. मला आय एम पॅशनेट अबाउट सिकल सेल अनिमिया. त्यामुळं शिक्षणासोबत आमगाडगे ट्रस्टचं काम आम्ही मागच्या 6-7 वर्षामध्ये सिकल सेल अनिमिया या पर्टिक्युलर विषयामध्ये करतोय. आणि इथं आज जे उपस्थित आहे, माझं तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आहे, आवाहन आहे की तुमच्या आजूबाजूला हे जे पेशंट्स असतील किंवा सस्पेक्टेड लोक असतील त्यांना कमीत कमी टेस्टिंग करायला सांगा, लग्नाच्या आधी टेस्टिंग करायला सांगा. बऱ्याचशा स्कीम्स आहे सगळीकडं. गव्हर्नमेंटनी आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी नॅशनल हेल्थ मिशनमध्ये नॅशनल सिकल सेल एलिमिनेशन मिशन अशा नावाचं एक मायक्रो मिशन केलं आहे आणि 1947 पर्यंत भारताला सिकल सेल मुक्त भारत हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. आता 2.5-3 कोटी जर सध्या कॅरियर आहेत आणि हे जेव्हा मोठे होतील, हे लग्न करतील, हे जेनेटिक डिसीज आहे, तर ऑब्व्हियसली जीन नेक्स्ट जनरेशनमध्ये जाणार आहे. ते 2047 पर्यंतही आपल्याला जर सिकल सेल मुक्त भारत करायचं आहे तर ही एक सामाजिक जबाबदारी आहे. सरकारची जबाबदारी किंवा कुठल्या NGOची जबाबदारी किंवा कुठल्या एकट्या व्यक्तिविशेष जबाबदारी नाही आहे. सगळ्यांनी या विषयामध्ये स्वतःची जबाबदारी ओळखून आपापलं कॉन्ट्रीब्यूट करायची गरज आहे. दुसरं, ज्यावेळी आपण भारताला विश्वगुरू म्हणायचा प्रयत्न करतो, जेव्हापर्यंत भारतातला युवा स्वस्थ राहणार नाही तेव्हापर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. आणि त्या हिशोबाने मला वाटतं आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. खूप वेळ झालेला आहे आणि आपण उरलेले लोक इथं हॉलमध्ये तुम्ही अजूनही शांतपणे ऐकून घेता, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. इथं मंचावरती आमगाडगे ट्रस्टच्या विनंतीवरनं माझा मान ठेवून माननीय उन्मेष वाघजी, माझे जवळचे मित्र, उन्मेषने JNPA चेअरमॅन असताना ट्रस्टला CSR थ्रू मोठी मदत केली आहे आणि त्याच्यातर्फे कमीत कमी आम्ही 25,000 टेस्टिंग करू शकलो. उन्मेष, आज ही संधी घेतो तुला धन्यवाद द्यायची. मिळालं नाही पाहिजे, हे खूप छान काम आहे सर तुमचं. पण मला असं वाटतं आमच्या सिकल सेल थॅलेसिमियाच्या मुलांना सुद्धा रक्त आपण देतो नेहमी, ते सुद्धा व्यवस्थितरित्या त्यांना मिळालं पाहिजे. ही एक माझी विनंती आहे. रामटेके मॅडमनी मुंडे साहेबांना एक रिक्वेस्ट केली आहे, सिकल सेलचे जे पेशंट्स असतात त्यांना रेग्युलरली ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं, साधारणतः दर 2-3 महिन्यांनी. आणि खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे की ज्या व्यक्तीला दर 2 महिन्यांनी ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं आणि जर ब्लडची क्वालिटी बरोबर नसेल, त्याची जर स्टँडर्ड बरोबर नसतील, तर त्याच्याने होणारे दुसरे जे त्रास, तर मुंडे साहेबांनी बोलले की काम सुरू आहे त्याच्यावरती. या आठवड्यात ऑर्डर येतील, तसं ते बोलले.
तर शासन आणि प्रशासन काय करू शकतो समाजामध्ये हे मला वाटतं आपल्यासमोर बसलेले जेवढे अधिकारी आहेत हे त्यांचं ज्वलंत उदाहरण आहे. मी सचिन शिंदे सरांबद्दल बोलत होतो. सचिन सर आणि आम्ही दोघं सोबत 96-97ला UPSC बद्दल सोबत अभ्यास केला. माझे सिनियर होते, त्यांनी मला खूप अतिशय छान मार्गदर्शन केलं. मला अजूनही आठवतं आहे सिव्हिल सर्व्हिसेसचा माझा एक विषय अँथ्रोपॉलॉजी होता. मी त्यांचेच नोट्स घेऊन पास झालो. ते पण सिव्हिल सर्व्हिसेस पास झाले, पण त्यांनी मग त्यांनी परीक्षा दिली आणि रिझर्व्ह बँकेत आले. भाऊ तुम्हाला आठवत असेल तुझ्याच परीक्षेत मी पण सिलेक्ट झालो होतो. कदाचित मी RBI जॉईन झालो होतो तुझ्यासोबतच असतो कुठेतरी, पण नशिबाचा भाग वेगळा. मी नागालँडला आहे आणि वी आर सो प्राऊड ऑफ यू. यू हॅव डन सो मेनी थिंग्स इन RBI अँड अदर थिंग्स. डॉक्टर नीरज मोदी सर त्यांनी शिक्षणाबद्दल, अकॅडेमिक्सबद्दल, रिसर्च कशाला परस्यू करायला हवं ते बोललेत. धन्यवाद सर. धनंजय भाऊ, थँक्यू सो मच. यू आर अन आयकॉन. खूप गोष्टी बोलायला आहेत पण मी थांबतो. मी बोलायला गेलो तर खूप असतात, पण अध्यक्षीय भाषण म्हणून हे अध्यक्षीय भाषण नव्हतं. जे मनात येतं मी ते बोललोय. आपण परत सगळ्यांना आपण इथे आलात, माझे शब्द ऐकून घेतले, या कार्यक्रमाला हजेरी लावली. परत एकदा मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार आणि धन्यवाद.